चला, तू हो भरती, पोलीस भरती होय, आर्मी भरती होय, पण भरती होय भूमितीचा भाग हा सगळ्या परीक्षेला विचारला जातो. आता तुम्हाला सांगतो मी, जो परीक्षेला प्रश्न विचारला जातो त्याच पद्धतीचे मी स्वतःहून याच्यामध्ये काय केलं, जातीनं लक्ष देऊन प्रश्न तुमच्यासाठी काय केलं, तयार केलं. लावा, चला लक्ष द्या. पायथागोरसाचा सिद्धांत आणि काटकोन त्रिकोण याच्यावर आपल्याला चर्चा करायची. पायथागोरसाचा सिद्धांत, काटकोन आणि त्रिकोण याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. लक्ष द्या, इकडे पाहायचं. x चा वर्ग, b चा वर्ग, h चा वर्ग, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिला बाजू गुणिला उंची. आता लक्ष द्या, कशाला काय म्हणायचं. हा जो आहे ना, कोण रे, पेनवर नाही घेतला वाटत मी, आहे ना. चला, हा जो आहे ना, हा याला कर्ण म्हणतात. काय म्हणतात याला? कर्ण म्हणतात. याला काय म्हणतात? कर्ण. आणि हा जो आहे ना, हा याला पाया म्हणतात. याला काय म्हणतात? पाया. आता काटकोनाच्या ह्या दोन बाजू समान असतात, ध्यानात घ्या. आता लक्षात घ्या, ही एक बाजू झाली, याला बाजू म्हणायचं, पण त्या बाजूलाच काय म्हणायचं? पाया. ही एक काय झाली? बाजू झाली, पण या बाजूलाच काय म्हणायचं? काय म्हणायचं? उंची म्हणायची. या बाजूलाच काय म्हणायचं? उंची म्हणायचे. ए आणि बी हे उंची आहे, ए सी हे काय आहे? कर्ण, आणि बी सी काय आहे? पाया. काय आहे? आता लक्ष द्या, आता हा काय झाला, काय म्हणलं मी? कर्णाचा वर्ग बराबर बाजूचा वर्ग, लक्षात घ्या, अधिक पुन्हा बाजूचा वर्ग, म्हणजे हे. आता या बाजूला काय म्हणणार आहे तुम्ही? उंची. सॉरी, याला काय म्हणलं? बीला काय म्हणलं? बेस म्हणजे पाया, आणि हे झालं उंची, हाईट. लक्षात घ्या, कर्ण वर्ग बराबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. लक्षात घ्या, हे तुम्हाला ध्यानात घ्यायचं. पहा, याच्यामध्ये असं बी करू शकता तुम्ही. पहा, लक्षात घ्या, ए सी चा वर्ग बराबर ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग. लक्षात घ्या, हे सूत्र तुमच्या लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला आता कधी कधी कर्णावरून बाजू शोधावं लागते, कधी कधी बाजूवरून कर्ण शोधावं लागतो, ध्यानात घ्या. आणि याच्याहून परिमिती पण शोधावा लागते. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला याच्या बाहेर प्रश्न तुम्हाला मायच्या सांगतो, येणार नाही, ध्यानात घ्या. आता प्रश्न, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. पहा, लक्षात घ्या, 1/2 गुणिला पाया गुणिला काय रे? उंची. लक्षात घ्या, पाया गुणिला उंची. लक्षात घ्या, याला बीला पाया म्हणलेला आहे आणि एचला उंची म्हणलेला आहे, आणि एक्सला काय म्हणलेला आहे? कर्ण म्हणलेला आहे. 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. परिमिती सर्व बाजूची परिमिती, सर्व बाजूची परिमिती. आता ह्या सर्व बाजूची बेरीज म्हणजेच काय होणार आहे? परिमिती. कशाची? पायथागोरसाची परिमिती असेल किंवा काटकोन त्रिकोणाची परिमिती असेल. आता लक्ष द्या, काटकोन त्रिकोणाचा जो कोन आहे महत्वाचा, तो कोन हा जो कोन आहे हा 90 अंशाचा कोन होतो. किती अंशाचा कोन आहे तो? 90 अंशाचा कोन आहे. त्याच्यानंतर त्याच्या ह्या बाजू आहे, ह्या बाजू 45 अंश आहे, आणि त्याच्यानंतर ह्या बाजू ज्या आहे तर ह्या बाजू किती अंश आहे? 45 अंश आहे. आता तुम्हाला सांगितलं आयात आहे. चला, उदाहरणानुसार समजून सांगतो. एवढं गोष्टी कळायला तुम्हाला. तुम्हाला कर्ण कसं काढायचं, सगळं कसं काढायचं, सगळं शिकवतो मी. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ या पायथाच्या गोरसाच्या सिद्धांतानुसार तुम्हाला काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे ते ध्यानात घ्या. फक्त पाया काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ लक्षात घ्या, 1/2 गुणिला पाया गुणिला उंची लक्षात घ्यायचा, आणि समोरच्या उदाहरणावर डायरेक्ट
चालायचा. पहा, एक प्रश्न मी समजून सांगतो आणि दुसरा प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देतो. बघा, पायथागोरसांचा सिद्धांत सांगतो, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे उरलेल्या दोन बाजूवर काढलेल्या चौरसांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असते. लक्षात घ्या. कशा? काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या चौरसाचे काटकोन त्रिकोणावर काढलेले. आता समजा हा आहे काटकोन त्रिकोण, त्याच्यानंतर हा एक चौकोन झाला का? लक्षात घ्या. म्हणजे क्षेत्रफळ उरलेल्या दोन बाजूवर काढलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या कशा इतके असते? बेरजे इतके असते. काटकोन त्रिकोण काय म्हणतो? त्रिकोणाचा एक कोण, काटकोन म्हणजे किती अंशाचा असतो? 90 अंशाचा असतो. म्हणजे 90 डिग्री मापाचा असेल तर त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असं म्हणतात का? त्याचबरोबर इतर दोन कोणाची बेरीज 90 डिग्री असते. काटकोनास समोरील बाजू कर्ण म्हणतात. पहा, आता पहा, लक्ष द्या. आता हे काटकोन 90, पण इतर दोन कोण आहे काय? दोन कोण, आणि दोन कोणाची बेरीज किती आहे का? 45 45 90. पण त्या काटकोनाच्या समोरील बाजू काय आहे का? कर्ण. दादा आहे. लक्षात घ्या, हे भूमिती आहे, याला समजून घ्यावं लागतं, याला सराव पाहिजे. गणित हा विषय सरावचा भाग आहे. ध्यानात घ्या, गणित हा विषय काय आहे? सरावचा भाग आहे. याच्यामध्ये सरावच करावा लागतात. तोंडी गणित पाहिल्यानं, पीडीएफ पाहिल्यानं गणित येत नाही, पेन चालवावंच लागतो. ध्यानात घ्या. पहा, तुमच्यासाठी समोरचा घटक. आता हे समजलं असेल. चला पहिल्या उदाहरणाला सुरुवात. एक उदाहरण समजून सांगतो आणि दुसरा तुम्हाला समजवायला देतो. लक्ष द्या आधी. चला पहा, एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 3 सेंटीमीटर व 4 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती? आता मला सांगा, ए दाद्या, याच्यामध्ये आपण काटकोन त्रिकोण घेतला. आता समजा घेतला हा काटकोन त्रिकोण. लक्षात घ्या, याला आपण बाजू दिली ए, हे बी आणि हे सी. याला काय म्हणतात रे भाऊ? काय म्हणतात? आणि ह्या दोन्ही काय झाल्या? बाजू. म्हणजे हे झाला तुमचा पाया. आता तुमच्या भाषेत सांगतो मी. ही झाली उंची, आता ही हाईट झाली, हे झालं बेस, हे झालं हाईट, हे झालं बेस. आता तुमच्या भाषेत सांगतो मी. दादा लक्षात घ्या, 3 तुलना. 3 तुलना सांगतो. 3 तुलना. आता तुम्ही म्हणता 3 तुलना कोणत्या? तुमच्या भाषेत, सरळ तुमच्या भाषेत. आता 3 तुलना आहे. आता एक तुलना पहा. एक तुलना आहे तुमचा कर्ण. एक असत तुमचा, लक्षात घ्या, एक तुमचा असतो उंची आणि एक तुमचा असतो पाया. लक्षात घ्या, याच्यात हे तुलना आहे. पाया पेक्षा मोठं उंची, उंचीपेक्षा मोठं कर्ण. लक्षात घ्या, पायापेक्षा उंची मोठी आणि उंचीपेक्षा मोठं कर्ण. लक्षात घ्या, पायापेक्षा उंची काय आहे? मोठी. आता पहा, पाया किती आहे रे? 3 आणि उंची किती आहे? 4. लक्षात ठेवलं. आता आपल्याला काढायचा कर्ण. आपल्याला काय काढायचा? कर्ण. लक्षात ठेवा, पायापेक्षा उंची काय असते? आणि पाया आणि उंची याच्यापेक्षा मोठं काय असते? ध्यानात घ्या, हे तुमच्यासाठी आहे. म्हणून आता लक्षात द्या. आता सरळ तुम्हाला सांगितलं ए बी काय आहे? बाजू. पहिले एसी म्हणजेच आपण काय घेणार? कर्णचा वर्ग बराबर कर्णाचा वर्ग बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग, म्हणजेच एसीचा वर्ग बराबर आहे का? एसीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग, हे आहे का ए बीचा वर्ग, आणि नंतर अधिक बीसीचा वर्ग. ध्यानात घ्या, हे बीसीचा वर्ग. आता आपल्याला सांगितलं काय? एका काटकोन त्रिकोणाचा पाया. दादा पाया किती होता रे? अरे बोला. 3 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर? 3 सेंटीमीटर. आणि उंची किती होती रे? 4 सेंटीमीटर. उंची किती सेंटीमीटर होती? 4. आता आपल्याला काढायचा कर्ण. आता आपल्याला कर्ण माहिती आहे का? मग कर्ण वर्ग बराबर किंवा एसी वर्ग बराबर, एक बाजू माहिती आहे आपल्याला, दोन्ही बाजू माहिती आहे, पाया आणि उंची. मग 4चा वर्ग अधिक 3
3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बराबर काय आता कर्ण वर्ग बराबर चला 9 अधिक 9चा वर्ग 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16 चला लक्ष द्या कर्णचा वर्ग बराबर दोन्हीची बेरीज किती झाली 25 आता दादा आपल्याला काय करायचं पहा आता हा आपल्याला रूट काटायचा म्हणजे याला कशात टाकला रूट बाय मध्ये टाकला वर्गमुळात टाकून घ्यायचा म्हणजे हा वर्गमुळाच्या बाहेर काढायचा म्हणजेच कर्ण बराबर किती रे भाऊ 5 कर्ण बराबर किती रे 5 म्हणून पर्यायमध्ये 5 सेंटीमीटर आहे का तुमचं उत्तर पहा म्हणून कर्ण किती आला रे भाऊ 5 समजलं सर्वांना पहा 3 4 5 त्रिकूट पण लक्षात ठेवा मी त्रिकूट आज व्हॉट्सअपला टाकून देतो त्रिकूट पण पाठ करा एखाद्या वेळेस त्रिकूट पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो समजला असेल आशा करतो सगळ्याला समजत असेल आणि दुसरा उदाहरण तुमच्यासाठी एवढं लक्षात ठेवायचं फक्त तुम्ही समजून राहिलं का ए यार समजलं का ते समजणं महत्वाचं आहे पहा तो प्रश्न तुमच्यासाठी शाबास आता परीक्षेला गेले तुम्हाला सांगतो परीक्षेला गेले का सोडव सांग आता परीक्षेला गेले सोडवणार कसं तुम्हाला माहितीये कर्ण वर्ग बराबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग तुमच्या ध्यानात बसला पायाचा गोरस काय म्हणतो रे काय म्हणतो नितीन कर्ण वर्ग बाजू वर्ग बरोबर आहे बसा कर्ण वर्ग बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग लक्षात घ्या इथं कर्णाची लांबी सांगितली म्हणजे पाया आणि उंची दिलेली आहे पेपरला बसला ना कचकन सोडवतो तो ताण नाही घ्यायचा इकडे लक्ष द्यायचं आणि कचकन कसं सोडवणार 6चा वर्ग 36 अधिक 8चा वर्ग 64 आणि याची बेरीज केली 100 आणि याला वर्गमुळात टाकला 10 भाऊ हाय का सोपं परीक्षा कळतं की नाही हाय ना सोपा माहिती कळतं लक्षात घ्या चला आपण आपल्यानुसार चालूया म्हणजे काय होईल तुम्हाला कळल आणि जे पाहून राहिले तुम्हाला बी कळल आला लक्षात म्हणजे खास तुमच्यासाठी बी आहे यांच्यासाठी बी आहे आणि जो घरी आहे त्यांच्यासाठी बी आहे पण सगळे येतील म्हणून सांगता येत नाही कारण तुमच्या आयुष्याचा अभिमान्य कधी होईल हे सांगता येत नाही म्हणून लक्षात घ्यायचं हा टेक्निकल इश्यू आला तर ते व्हिडिओ पडतच नाही त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं एका काटकोन त्रिकोणाचा पाया उंची सरळ सरळ आता प्रत्येक वेळेस मी आकृती काढणार आहे का आता नाही सर आता कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजूचा वर्ग भाऊ कर्ण काही माहितीये का आपल्याला म्हणून कर्ण वर्ग बराबर एक बाजू 6चा वर्ग अधिक 6चा 8चा वर्ग कर्ण वर्ग बराबर 6 6 36 अधिक 8 8 64 कर्ण वर्ग बराबर 100 चला याला वर्ग काटायचं म्हणलं याला कशात घालणार वर्गमुळात चला कर्ण बरोबर किती रे भाऊ 10 पर्याय 10 होतं का आहे का असं सोडो नाही तर असं सोडो फक्त शेवट पहा प्रश्न काय सांगतो प्रश्न आपण अधुरं वाचतो त्याच्यामुळे आपलं मार्क जातो प्रश्नाचा शेवट काय आहे ते पहा काय म्हणलं मी प्रश्नाचा शेवट काय ते पहा आणि शेवटच असतं हा मी उद्या काय गावाला जाणार आहे गावाला शेवट बोललो ना मी उद्या काय असेल ते करणार आहे हे की नाही ते मी शेवट बोललोच नाही मी गद्यावर बोललो का बोललोच नाही मी म्हणजे असं असतं शेवटवर चालायचं असतं आणि प्रश्न तुमचा नंतरचा प्रकार सोडवा ना चला 9 चला 9 225 144 81 9 हा चला माझ्याकडे बघा किंमत टाकून द्या रामा आला आता लक्ष दे हा मागचे 2 उदाहरण कळाले का आता हे पाय लक्ष द्या मी काय लिहिलं पा कर्ण वर्ग अधिक अरे बरोबर बाजू वर्ग अधिक बाजूचा लक्ष द्या लक्ष द्या आता बाजू वर्ग काय बाजू काय आहे इथं लक्ष द्या इथं काय रे भाऊ कर्णाची लक्ष दे कर्णाची
कर्णाची लांबी दिलेली आहे 15 सेंटीमीटर वर्ग बराबर. इथं पहिले कर्ण काढत होतो का आपण? कोण नाही म्हणला रे? काढत होतो का? हा, पहिले इथं कर्ण काढत होतो. आता ऑलरेडी कर्ण दिले. कर्णाचा वर्ग जसाच्या तसा. एक बाजू दिलेली किती रे? 12. पा एका बाजूची लांबी 12 दिली का? 12चा वर्ग. दुसरी बाजू माहिती आहे का? बाजूचा वर्ग आपल्याला माहिती आहे का? चला नेहमी सारखं आपलं वर्ग वर्ग करून घेऊ. चला पा 15चा वर्ग किती रे? 225 बराबर 12चा वर्ग 144 अधिक काय रे? बाजूचा वर्ग. वा भाई वा, बाजूचा वर्ग. मला सांगा 144 अधिक इकडं काय होईल? वा 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 वा. मग आता हे इकडं आल्याच्या नंतर झालं वजा मध्येच किती रे? 81. 81 बराबर काय रे? बाजूचा वर्ग. आता मला सांगा हा वर्ग काटायचं म्हणलं याला कशा टाकणार? वर्गमुळात. वर्गमुळाच्या बाहेर काढा बराबर काय रे? बाजू. म्हणजे तुमची बाजू काय भेटली? आता परीक्षेला गेले, लक्षात घ्या. आता परीक्षेला गेले हे तर तुमच्या ध्यानात बसला. आता मग कळालं. हा, आता सगळ्याला कळालं. हा, आता तुम्ही परीक्षेला गेले एखाद्या वेळेस. मग परीक्षेला गेले, गुरुजी मला कर्ण माहित होता. काय माहित होता? कर्ण. जर बाजू बाजू असेल, मी तुम्हाला सांगतो, बाजू बाजू बाजूचा वर्ग आणि बाजूचा वर्ग काढून बेरीज करून वर्गमूळ काढा, कर्ण भेटतो. काय म्हणला? बाजू बाजू बाजूचा वर्ग धरला आणि वर्गाचा बेरीज केली आणि त्याला वर्गमुळात घातलं. बेरीज केल्यावर डायरेक्ट वर्गमूळ काढा तर कर्ण भेटतो. आणि जर कर्ण असेल आणि एक बाजू असेल, कर्णाचा वर्ग बाजूचा वर्ग त्याच्यातून काढणार फरक, त्याला घेणार वर्गमुळात, बाजू भेटणार. ते पहा, परीक्षेला गेलो, कर्णाची लांबी माहित होती गुरुजी मला 12, एक लांबी माहिती होती. मी काय केलं? 15चा वर्ग आणि 12चा वर्ग केला. दोन बाजू जर राहिल्या असत्या, दोन्ही बाजूच्या वर्गाचं वर्ग केला असतं, बेरीज केली असती, वर्गमुळात घातलं असतं, बाहेर काढलं असतं, त्याचं उत्तर मला ही कर्ण भेटला असतं. पण मला आता कर्ण माहिती आहे, एक बाजू माहिती आहे, त्यावेळेस फरक काढायचा. फरक काढून त्याला परत वर्गमुळात घ्यायचं. म्हणजे पहा, एक तुम्हाला घेतला, ए दादा लक्षात घे, 200 परीक्षेला गेला तू तवाची गोष्ट आहे. 225 आणि 144 चा फरक किती? 81. नेहमी सांगतो. आणि यालाच वर्गमुळात घ्यायचा म्हणजे किती रे? सोपं हे की गद्याव याच्याहून ते तयार झालं. म्हणजे काही बी हे सोपं आहे. याच्याहून ते तयार झालं, ध्यानात घ्यायचं. हे सोपं आहे, गुरुजी भयान हुशार आहे, शॉर्टकट शिकवते. याच्याहून ते तयार झालं. हुशार तुम्ही, मास्तरवर सिद्ध होतो का? मास्तर किती हुशार असलं याला अर्थ नाही. मास्तर ते पोरं हुशार असले तिथं किंमत कळते की मास्तर याच्यापेक्षा लई हुशार असं. भाऊला काहीच येत नाही, महाराष्ट्र राजधानी नागपूर म्हणतो तो. मग काय होतं? अर्थ तिथंच जमत नाही. लक्षात घे. आता पाय तोंडी सोडवतो की नाही तू, पाय कमेंट करून सांगायचं तुम्ही बी. म्हणजे तुम्हाला वाटलं पाहिजे बा तुम्ही नुसतं पाहून राहिले टुकर 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 देखते हो क्या. गणित पाहाय तिकडं. वाह वा मेरे शेरो, मेरे लकड बग्गो, लक्षात घ्या. तुम्ही लगे काय केलं? गुरुजी मी पेपराला गेलो, एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 20 सेंटीमीटर आहे, त्याच्या एका बाजूची लांबी 12 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या दुसऱ्या बाजूची लांबी किती? गुरुजी मी पेपराला गेलो, मला असा प्रश्न दिसला, मी कर्ण उचलला गुरुजी 20 चा वर्ग, गुरुजी मी 12 घेतले त्याचा वर्ग केला, याचा वर्ग आला गुरुजी 400, याचा वर्ग आला गुरुजी 144. गुरुजी याच्यातला फरक किती आला? 256. गुरुजी याच्यातला फरक आला 256. का फरक का घेतला? कारण कर्ण दिलेला होता. जर बाजू बाजू दिला असतं तर आता मी मागे सांगितलं, परत व्हिडिओ पाहून घ्यायचा आणि याला मी गुरुजी वर्गमुळात टाकणार. म्हणजे मी काय करणार? याचा 16 उत्तर लिहिणार, म्हणजे गुरुजी 16 उत्तर आहे. किंवा सरळ सरळ कर्णचा वर्ग बराबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग, शॉर्टकट लिहिलं. मग आता पा कर्णचा वर्ग 20 चा वर्ग बराबर एक बाजू होती 12चा वर्ग अधिक दुसरी बाजू माहिती नव्हती त्याचा वर्ग. लक्ष दे रे बुलडोजर, लक्ष दे इकडं. अगोदर त्या डोक्याच्या हिशोबान भयान उत्तर आल्या पाहिजे तुझं. तुला लिहू नको, समजून घे. कारण डोक्यात मी म्हणतो 1200 ते 1300 ग्राम आहे बुद्धांक असतो, तो आज जवळपास 1.5 किलो असेल तुझी बुद्धी.
तो भेजा 1.5 किलोचा असन तरी काम नाही करून राहिला. 1200 1300 मस्त काम करतं, 1300 ते 1400 मस्त काम करतं, 1.5 किलो काम कर ना तो. लक्ष द्यायचं. याचा वर्ग 400 400 बराबर 144 अधिक बाजूचा वर्ग अधिक इकडं वजा म्हणजे किती रे 256 बराबर बाजूचा वर्ग. याला काटायचा याला घालायचा, बाहेर काढू आत घालून बाहेर काढायचा. समजून राहिलं का? इकडं बाहेर आहे ना, याला बाहेर ठेवायचा आणि याला कट करायचा, मग आत घालायचा, मग बाहेर काढायचा. बाहेर किती आले? किती सोपं आहे हे? सोपं आहे हे सोपं आहे दोन्ही सोपे. चला समजून राहिला काय अडचण कोणाला? चला समोरचा प्रश्न. बर आता तिथं भिंत गिंत आली, शिडी आली, मग तिथं लागला कार्यक्रम. आता मी घर घेतला, उदाहरणार्थ घर घेतला ना मी. आता मला सांगा, लक्षात द्या, मी समजून सांगू का? बोलू चला. 41 मीटर लांबीची एक शिडी भिंतीपासून 9 मीटर अंतरावर तिरकस उभी केली आहे, तर शिडीचे वरचे टोक जमिनीपासून किती उंचीवर आहे? आता उंची काढायची. आता काय काढायची? उंची. लक्ष द्या. आता माझ्याकडे पा कळून राहिला का कसदा? समजून राहिलं? परत सराव कर, व्हिडिओ येऊन जाईल. नाही कळालं परत एकदा दोनदा रिव्हिजन मार. ही भूमिती आहे. आणि याला थोडस रिव्हिजन पाहिजे. याला एकदा नाही दोनदा दोनदा तीनदा पहा आणि सोडवा, परफेक्ट होऊन जाईल. आणि एवढे बी बेस्ट उदाहरण याच्यात घेतले मी की जे तुम्हाला परीक्षेला विचारल्याच जाईल. तुम्ही एकदा सोडून पहा. जर त्याच्या बाहेर प्रश्न आढळला तर आपण बंद करून देऊ दुकान, आहे की नाही? पहा, लक्ष द्या. 41 मीटर लांबीची एक शिडी भिंतीपासून 9 मीटर आहे. आता मी काय केलं? लक्ष द्या. आता हे घर आहे समजा. हा काय आहे? घर आहे. सोमण्या हे घर आहे, दिसतं का घर? हे घरावरचे पत्र आणि या घरावर आपला सोम्या बसेल. त्या घरावर सोम्या बसेल दुसऱ्यावर ध्यान ठेवताना. ठेवतो ना एखाद्या वेळेस. म्हणजे आमच्या गावाचा डॉन पत्रावर बसेल, पार खायच्या धाकाना. तुम्हाला काढलं पण तो आता चढला कसा? आता ही भीतीची भीत झाली, ही उंची बरोबर आहे. मग मी भीतीच्या बाहेर एक जिना तयार केला. एक जिना तयार केला का? जिना मी असा तयार करणार आहे का? मी जिना तयार करणार असा, आणि त्या जिन्याला राहणार पायऱ्या. ह्या पायऱ्या त्या जिन्याच्या. आता मला सांगा हे काय झालं? बेस. मग इथून ते इथपर्यंत माझ्या घराचा पाया आहे आणि हे माझ्या घराची उंची आहे. आणि मग हा घरावर बसेल कोण आहे? सोम्या. सोम्या. मी दगडच मारणार त्याला फेकून. आता याला काय म्हणतात रे भाऊ? कर्ण. याला काय म्हणतात? ध्यानात घ्या. याला कर्ण म्हणायचं. याला काय म्हणायचं? दादा कळून राहिलं का? टेन्शन घ्यायचं नाही, कळणार. पा याला म्हणायचा कर्ण. आता मला सांगा, मी एक शिडी भिंतीपासून 41 मीटर लांबीची एक शिडी म्हणजे सरळ सरळ कर्ण किती दिलं रे? आला का? 41 आला का? आला का? कर्ण दिला गुरुजी. 9 मीटर अंतरावर, इथून तर इथपर्यंत 9 मीटर अंतरावर. हे काय झालं रे भाऊ? पाया. म्हणजे ही एक बाजू झाली. झाली का बाजू? आता दुसरी बाजू काढायची, म्हणजे उंची काढायची आपल्याला. दादा मग कसं करणार? लक्ष द्या. मग आता दोन गोष्टी. मास्तर मला कर्ण भेटला आणि मला एक बाजू भेटली. आता जर कर्णाचा वर्ग आणि एक बाजूचा वर्ग आणि त्याचा बेरीज करून वर्ग फरक काढून त्याचा वर्गमूळ काढला तर बाजू भेटून जाते. मग मास्तर मी करणार काय? 41चा वर्ग आणि 9चा वर्ग. 41चा वर्ग किती आला? 16. आय लव्ह यू. 16 81 किती आहे? 16 81 आणि 9चा वर्ग 81 चा मूळ वर्ग काढला. चा फरक काढला. फरक किती रे? वा 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 वा. आणि घाला बरं याला घरात आणि काढा बाहेर. किती रे? 40. पर्याय 40 दिसतो का? पा आता परत मांडू का? एबीसी वर्ग वजा काही मांडायचं काम नाही. शिकले ना? ओके. समजून राहिला? 40. ज्याला नाही कळालं त्यानं इथं सूत्र मांडून घ्यायचं. कसा? एकचा वर्ग अधिक एकचा वर्ग बराबर एचा वर्ग अधिक एचा वर्ग. बस मांडा सूत्र आणि सोडवा. हे इथे 41 मांडायचे आणि बाकीचे इकडे मांडायचं, वजा करायचं अधिक मध्ये असेल तर सोडवा. लावा ताकद, दुसरं सोडवा. आता सोम्याला खालून दगड मारून पाडा खाली. पाडा.
तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी सोडून पहा. जर नसेल येत फायदा तर आपला होईल, आपल्याला हे करायचा होईल. हा किती? चला मी म्हणलं एक तर 30 ते 35 पर्यंत वर्गमूळ पाठ करा. ध्यानात घ्या, आपोआप येऊन जातं. वर्ग पाठ करा. त्याच्या सांगतो पहा. 37 मीटर लांबीची एक शिडी भिंतीपासून 12 मीटर अंतरावर तिरकस उभी केली तर शिडीचे वरचे टोक जमिनीपासून किती उंचीवर भिंतीला टेकले आहे? सरळ सरळ. हा काय झाला रे बेटा? हा झाला तुमचा कर्ण. आणि एक बाजू दिली. तुमच्या भाषेत शिकू का डायरेक्ट? आता तुम्ही काय करणार? कर्ण माहिती आहे. 37चा वर्ग 12चा वर्ग. 37चा वर्ग किती? 13 69 आणि 12चा वर्ग 144चा फरक का काढला? की कर्ण माहिती होता. आणि जर बाजू जर दिली राहिली असती तर बेरीज केली असती. समजला? लगेच वर्गमूळ काढला असता, कर्ण भेटला असता. आता फरक आकाश करून राहिला करता. चला दोन्हीतला फरक किती आला? 12 25 ला वर्गमुळात टाका आणि बैरी काढा. किती रे? सोपी पद्धत सांगतो. याच्या पूर्ण आतील वर्ग 5 आणि याच्या आतील पूर्ण वर्ग संख्या घ्यायची. व याच्या आतील पूर्ण वर्ग संख्या काय आहे? 9 आणि 9चं वर्गमूळ 3 आहे का? 35. हा शॉर्टकट पद्धत. समजलं का? काही अडचण कोणाला? चालू पुढं. एक समजून सांगतो. अरे क्षेत्रफळ आयताचे सूत्र माहिती आहे? आयताचे क्षेत्रफळ सूत्र सांग. आयता क्षेत्रफळ सूत्र सांगतो. तू चोमणे हो, तुम्हाला सांगितलं नव्हतं का? सूत्र त्या दिवशी शिकवलं, मिक्स मध्ये शिकवलं. मला आर्मी व्हायचं, मला त्याचीच काही घेणं नाही. अरे गणित सांगितलं मी. मला पोलीस व्हायचा, मला आर्मीशी घेणं नाही. मी म्हणलं गड्डा त्या अधिकाऱ्यापर्यंत मॅथ फिरतो असतो. ध्यानात घ्या, लक्ष द्या, लक्ष द्या रे. एक हा काय आहे? आयात. जाऊ द्या, तुम्हाला सांगतो. क्षेत्रफळ बराबर. हे लक्षात घ्या, आयताचे क्षेत्रफळ पूर्ण लिहून देऊ का? लांबी शाबास गुणिला रुंदी. लांबी गुणिला रुंदी. लांबी गुणिला रुंदी. आणि आयताची परिमिती कोण सांगतं? सर्व बाजूची बेरीज सांग रे भाऊ. आयताची परिमिती, आयताची परिमिती सांग रे. ए उभा राहिला तो सांग. लांबी प्लस 2 कंसात 2 कंसात लांबी अधिक रुंदी. हे झालं परिमिती. कशाचा? हे आयताशी संबंधित आहे. ध्यानात घ्या, हे कशा संबंधित आहे? हे कशाशी संबंधित आहे? आयताशी संबंधित आहे. पण लक्ष द्या, आता एका आयताचा कर्ण. आता मी घेतलं समजा, तुम्हाला एखाद्या वेळेस एका मिनिटात तुम्हाला सांगून देतो, कारण की तुम्हाला बी समजणं महत्वाचं आहे. आयताच दिल नाही वाटतं याच्यात. 3D मध्ये टाक. आयात दिल नाही. हो, आपण याला ट्राय करू. याचा आयात त्याला याचा आयात झाला. याचा आयात झाला. पहा, लक्ष द्या, करावं लागतं त्याला. कोशिश करणे से हार नाही होती, असं असतं ना ते. काहीतरी डायलॉग कमेंट्स मध्ये लिहून सांगा. पहा, कोशिश करत राहायची. आता एका आयताचा कर्ण भाऊ हा काऊन रे? पहा, एवढं हुशार आहे तरी बुद्धी काम नाही करत. आता हा झाला त्याचा कर्ण. आता कर्ण तर कमी जास्त होणार आहे. हा झाला त्याचा कर्ण. आता मला सांगा, हा कर्ण आहे. ध्यानात घे भाऊ. हा काय आहे? कर्ण. आता एक कर्ण. आता ह्या 2 बाजू झाल्या, बरोबर आहे? ह्या काय झाल्या? दोन्ही बाजू. आता ही रुंदी ही झाली पाया, हा झाला उंची. आता या थोडं कमी जास्त करून घेऊ, आपलं घरचं आहे, काही अडचण नाही. या झाल्या बाजू, या 2 बाजू झाल्या. आता लक्षात द्या, 2 बाजू लिहिल्या ना मी. हे बी आणि हे एच. लक्षात घ्या. आता काय सांगितलं? एका आयताचं कर्ण 41 सेंटीमीटर असून त्याची रुंदी 9 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? आता मला सांगा,
कोणती तरी एक बाजू दिलेला आहे, एक बाजू किती आहे 9 आणि कर्ण किती आहे रे 41. ही बाजू माहिती आहे का? काय मानली मग? एच मानली. काय मानली? एच मानली. काय मानले? एच मानली. आता लक्ष द्या, आता आपल्याला ती बाजू काढायची. पहा लक्ष द्या, लांबी गुणिला रुंदी म्हणजे याच्याशी काही संबंध आला का? पण आता ही बाजू माहित नाही तर क्षेत्रफळ भेटणार नाही. मग आता पहिले बाजू काढून घेऊ. पहा नेहमी सारखं आपलं 41चा वर्ग आणि 9चा वर्ग. 41चा वर्ग किती? 16. 16 81. 9चा वर्ग 81 चा फरक 1600 चा वर्गमूळ बरोबर किती रे 40. भेटली की एक बाजू 40 भेटली. एक बाजू 40 आणि एक बाजू 9 आहे का? म्हणून सूत्र क्रमांक हा, म्हणून 40 गुणिला 9 बराबर 9 चुका 36 आणि हा 0 जशाच्या तसं आहे का? 360 चौरस सेंटीमीटर आहे का? हाय पर्याय मध्ये समजलं सर्वांना? हे झालं तुमचा आयताचा क्षेत्रफळ. बरं काही अडचण आहे काय? जर अडचण असेल तर व्हिडिओ पाहायचा, समजून घ्यायचा. आता हे वजा का केलं हे सगळ्याला कळत असेल ना? हा नाही तर मग त्याची मांडणी बी शिकून देतो मी. पहा 41चा वर्ग, आज 41चा वर्ग 41चा वर्ग बराबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा म्हणजे इथं 9चा वर्ग अधिक बाजूचा वर्ग 16. 81 बराबर 81 अधिक बाजूचा वर्ग. 81 वजा केले 1600 बाजूचा वर्ग. आणि याला वर्गमुळात घातलं किती रे भाऊ 40. किती 40. एक बाजू भेटली. समजलं सर्वांना? हे ते सारखं आहे. कळून राहिलं का हो? ओ काळे काळा भोर तोंड घेऊन बसले, हे समजतं का? कोणतं? हे ते एका जण माग शिकत आला आपण ते. हा क्षेत्रफळ काढायचं ना. आता मला सांग, कर्ण माहिती होतं, बरं आपण बाजू काढायचं शिकलो का? बाजू काढायला शिकलो बरोबर आहे. फक्त बाजू काढून घ्यायची आणि बाजूचा गुणाकार म्हणजे आयताचं क्षेत्रफळ. समजलं? आता सरळ सरळ सांगितलं. बाजूचा गुणाकार म्हणजे कोणाचा क्षेत्रफळ? आयताचं क्षेत्रफळ. आलं लक्षात? चला सोमने हो समोरचा प्रश्न आता येईल ना? आता यायला पाहिजे. घ्या. आयताचा कर्ण आणि रुंदी म्हणजेच 29चा वर्ग 20चा वर्ग. चला 29चा वर्ग किती आला? 800. 841 वजा 20चा वर्ग 420. शाबास. आहे का पर्याय 420? आहे. चला मग पाहूया कसं काढू. पहा 29चा वर्ग 841 आणि 20चा वर्ग 400. दादा याच्यातला फरक काढा. किती 441. याला वर्गमुळात टाकलं 21. आता 21 काय भेटली रे? बाजू भेटली. आणि लांबी गुणिला रुंदी म्हणजेच काय रे? आयताचा क्षेत्रफळ भेटणार. लक्षात घ्या. मग एक बाजू भेटली काय रे 21 आणि एक बाजू ऑलरेडी दिली होती 20. म्हणून 20 गुणिला 21 बराबर किती रे 420. होतं का पर्याय 420? मायच्यान सांगा किती सोपं आहे. फक्त काय करायचं स्टेप बाय स्टेप. आपण घर कसं बांधतो, इटा कशा रचतो ना, ते लक्षात ठेवायचं की कसं रचत चालतो. हा दादो लक्षात घे आणि मार खायचं काम करू नको. आता काय सांगितले पहा. एक काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटीमीटर आहे व कर्ण 10 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? लक्षात घ्या. आता अजूनही लक्षात घ्या. आता चला चूज ज्या चाला त्यानं पहा. हा लक्ष द्या. लक्ष द्या. आता हे काय झाली रे? ही एक बाजू
ही एक बाजू आणि हे काय झालं. आता लक्ष द्या, आपण बाजू शोधायची कशी पहा. बाजू कर्ण कसं शोधायचं ते शिकले का? नसेल शिकले तर परत व्हिडिओ पहा. पहा, कर्ण वर्ग बराबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. आता हे झालं आपल्याला कर्ण किंवा बाजू शोधायचं, लक्षात घ्या. नंतर काय सांगितलं, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. मी सांगितलं काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. इथं पहा त्रिकोणाचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. म्हणजे आता पहा, या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बराबर 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. लक्षात घ्या, पाया गुणिला उंची किंवा 1/2 गुणिला बाजू गुणिला बाजू. 1/2 गुणिला बाबा गुणिला बाबा. लक्षात घ्यायचं, बाजू गुणिला बाजू. आता लक्षात द्या, आता काय सांगितलं, सर्वप्रथम आपल्याला बाजू काढायची. पहा, एक बाजू काय दिली होती दाद्या? काय दिली होती? 8 होती का? 8 ही 8 आणि कर्ण 10 सेंटीमीटर. बरोबर आहे. आता आपल्याला बाजू शोधायची. मग याच्यानुसार पहिले बाजू काढू का बाजू? चला, कर्ण माहिती आहे. कर्ण किती होता? 10चा वर्ग बराबर 8चा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. लक्षात घ्या, 10चा वर्ग 100. तसंच आपण शिकलो होतो का? तसंच 10चा वर्ग आणि 8चा वर्ग फरक काढून घ्यायचा होता. चला, बराबर 8चा वर्ग 64 अधिक बाजूचा वर्ग. 100 मधून 64 काढा, किती? 36. 36 बराबर 12चा वर्ग. 12चा वर्ग 2 कल, याला घरात घाल, याच्या घरातून बाहेर काढा, किती? 6 बराबर 12. ई बाचा आणि या बायनं वठायरो आणि गुणाकार केले. लक्षात घ्या, आता बाजू आली किती रे? ही 6. आता काय सांगितलं? क्षेत्रफळ. काय सांगितलं? क्षेत्रफळ. म्हणजेच आता लक्षात घ्या, 1/2 गुणिला बा गुणिला बा. आला का? बा गुणिला बा. बा गुणिला 8 बा. गुणाकारात आहे, लगेच गुणाकार. बे का बेचू का आणि साइन चू किती रे? 24. ज्यानं 24 सांगितलं, आय लव्ह यू. लक्षात घ्या, हा आहे का? 24 आहे. सोपं आहे का? ज्याला नाही कळालं त्याने व्हिडिओ परत पाहायचा. सांगा. गाद्या उभा घसरतो का तू? थांब, चाल मत करणे. बागेतील घसरगुंडीची फळी व शिडी 12 मीटर उंचीवर जमिनीवर तिरकस उभी आहे. पहिले सर्वप्रथम आपल्याला काय काढायचं? फळी आणि शिडी, आणि 12 मीटर उंचीवर आहे. ज्यावेळेस आता ही तुमचा जो आहे हा पोल असणार आहे. हा काय असणार आहे? पोल असणार आहे. या पोलवर एक अशा प्रकारची शिडी असणार आहे का शिडी, आणि अशा प्रकारची घसरगुंडी असणार आहे. आणि याच्यावर तो माणूस राहणार आहे उभा, घसरगुंडी. पण तो इथून चढत चढत गेला वर. ध्यानात घ्या, आपल्याला काढायचा ही एक बाजू काढायची. म्हणजे एकंदरच लांबी काढायची आपल्याला, या टोकाची त्या टोकाची. पहा, जमिनीवर तिरकस उभे आहेत. फळीची लांबी पहा, फळीची लांबी ही घसरगुंडी, फळीची लांबी म्हणजे हा झाला कर्ण. हा काय झाला? कर्ण. फळीची लांबी 15 मीटर व शिडीची लांबी 13 मीटर. ही शिडीची लांबी 13 मीटर. हे पण काय झालं? कर्णच झाला. पण याच्यामध्ये फळी व शिडी 12 मीटर उंचीवर आहे. म्हणजे ही उंची आहे. उंची म्हणजे 12 मीटर. ही उंची भेटली आपल्याला, ही उंची भेटली. आता सरळ आपण नेहमी आतापर्यंत मागे शिकत आलो. जसं की आपण मागे शिकलो काय? पायावरून कर्णावरून पाया कसा काढायचा, कर्णावरून पाया कसा काढायचा. आता आपण याला सेक्शन ए आणि सेक्शन बी मानलं याला. आणि इथंच आपण जर केलं, आता ए इकडं मानतो आणि बी इकडं मानतो, असे 2 पार्ट का केले? कारण की पहिले इथून ते इथपर्यंतची लांबी आपल्याला काढायची आहे. म्हणून सरळ काय करणार आपण? 13चा वर्ग 12चा वर्ग 13चा वर्ग 169, 12चा वर्ग 144. लक्षात घ्या, चा फरक किती रे? 25. आणि याचा फरक 25. त्याला वर्गमुळात नेहमी घालायचं सांगितलं ना मी, म्हणजे 5. एक बाजू आता हे सेक्शन आलं 5 आणि नंतर लगेच घ्या कर्ण भेटला 15चा वर्ग
त्याच्यानंतर 12चा वर्ग, 15चा वर्ग 225, 12चा वर्ग 144 चा फरक किती रे? 81. आता हा 81 याला वर्गमुळात टाकलं आणि भेटलं काय? 9. सेक्शन बी ची लांबी भेटली 9. आणि त्यांनी काय सांगितली? शिडी व फळी यांच्या जमिनीवर टेकलेल्या, म्हणजे शिडी इथं जमिनीला टेकेले आणि फळी इथं जमिनीला टेकेले, या टोकाचं अंतर किती? 5 आणि 9 बराबर किती रे? 14. आहे का पर्याय 14? समजलं? माहिती सांग, काही अडचण आहे का? चला समोरचा प्रश्न. हा, समजून सांगू, कारण आरबवून राहील तुम्ही. चला लक्षात घ्या. घेतला का? चला लक्ष द्या. आता हे एक काटकोन त्रिकोणाच्या बाजू, हे प्रमाण आहे. आता हे प्रमाण आपल्याला माहिती आहे का? शिल्लकचा प्रमाण काय झाला? याला आपण मानलं 5 झाला कर्ण. 5 उंची मोठी असते की लांब? तुम्हाला सांग, उंची मोठी असते की रुंदी? तुम्हाला सांगितलं होतं की मी. उंची किती झाली? 4 आणि लांबी 3. सिक्वेन्स बघा. लक्षात घ्या. पाया, उंची, कर्ण, बरोबर आहे. मग कर्णाच्या ठिकाणी मांडून गेलं का ते प्रमाण? आपण मांडला का प्रमाण? चला, मांडला का प्रमाण? हे मांडला प्रमाण, मांडला. आता हे प्रमाण आहे, हे काय आहे? प्रमाण. आता सर्व बाजूची बेरीज म्हणजेच काय रे? परिमिती. मग सर्व बाजू किती झाले? 3 आणि 4 7, 7 आणि 5 किती रे? 3 अधिक 4 अधिक 5 बराबर किती? 12. आणि एकूण परिमिती किती होती? 60. एकूण परिमिती किती होती? 60. आता ही 60 भागीला 12, 12 पंच 60. जनरल किंमत किती भेटली रे? 5. जनरल किंमत 5 आणि प्रमाण होतं 3 यास 4 यास 5. चला, 5 त्रिक 15, 5 चुक 20 आणि 5 5 25. कर्ण सोडा. आता त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय सांगतो? पहा, 1/2 गुणिला बाजू गुणिला दुसरी बाजू. आला लक्षात? आता हे सोडा, हो बाकी हे सोडा म्हणजे मोठं सोडा. राहिलं काय रे? या गोष्टी. मग सरळ सरळ ही मानली काय? 15 आणि ही मानली काय? 20. म्हणजे 1/2 गुणिला 15 गुणिला किती रे? 20. बे 15 गुणिला 10 बराबर किती? 150. आहे का पर्याय? 150. पहा, समजलं सर्वांना? काय अडचण कोणाला? जर अडचण असेल तर व्हिडिओ पाहून घ्या. चला, चला लक्ष द्या. हे बी अवघड आहे. इकडे पहा, इकडे पहा. एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 150 चौरस मीटर असून त्याच्या बाजूचे गुणोत्तर क्षेत्रफळ दिले. पहा, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय रे? 1/2 गुणिला बाजू दुसरी बाजू. म्हणजे तुमच्या भाषा सांगून दिलं मी. पाया गुणिला उंची आहे, ध्यानात घ्या. 1/2 पाया गुणिला उंची. ज्याला लक्षात नाही बसलं त्याने लक्षात घ्या. क्षेत्रफळ किती दिलं? 150. 100. आता याच्यात त्यांच्या बाजूचे गुणोत्तर, त्यांच्या बाजूचे, लक्षात घ्या, त्यांच्या बाजूचे गुणोत्तर बरोबर 1/2 गुणिला आता हे जे मोठं आहे ते कर्ण सोडा. जे मोठं आहे ते काय आहे? कर्ण सोडा. राहिलं काय रे? दुसऱ्या बाजू 3 गुणिला 4. हे इकडं भागाकारात, इकडं काय होईल? गुणात. 150 गुणिला 2 छेदाला. आता हे गुणाकारात, हे बराबरीत आहे, हे कुठं जाणार? 3 गुणिला 4. 3 1 3 5 हा 0 जसेच्या 2 1 2 2 2 1 आणि 50 च्या निम्मे किती? 25. आहे का पर्याय? 25 सेंटीमीटर. आहे का पर्याय? किती सोपं. बरं मला सांग, कळालं कर दादा? कोण राहिलं हळूहळू? नसर कळालं तर परत एकदा पाहून घ्यायचा, म्हणजे कळून जाईल तुला. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न. आता मला हे कमेंट्स मध्ये सांगसाल, याचं उत्तर कमेंट्स मध्ये सांगसाल. एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिलेले 11.6 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याची उंची 2.9 सेंटीमीटर असल्यास पाया किती? मला हे कमेंट्स करून सांगायचा. मला पाहू द्या तुम्हाला काय जमतं, काय नाही जमते, काय शिकले, हे कमेंट्स करून मला नक्की सांगा. नंबर 6चं उत्तर घ्या.
चला शेवटचं उदाहरण आहे, टाइम झाला, लक्ष द्या. एका आयताचा कर्ण 61 सेंटीमीटर असून त्याची लांबी 60 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती किती, असा प्रश्न आपल्याला केला की दादा डायरेक्ट समजून जातो तुला. एका आयताचा कर्ण 61 सेंटीमीटर असून त्याची लांबी 60 सेंटीमीटर आहे, त्याची परिमिती किती. आता मला सांग दादा, आता एखाद्या वेळेस असा जबरदस्त तुम्हाला सांगतो. आता हा घेतला आपण काटकोन त्रिकोण, आयताचा कर्ण. आता इथं आयत असा तयार होतो, असा होतो की नाही होतो, असा 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 होतो ना, असा होतो की नाही, असा झाला आयत तुमचा तयार. कर्ण, एका आयताचा कर्ण, ह्या आयताचा कर्ण किती 61 सेंटीमीटर असून त्याची लांबी किती रे, कोणती एक बाजू धरा 60, बाजू एक धरा आहे, तर त्याची परिमिती किती. आता याचीच परिमिती काढायची, आयताची नाही, फक्त याची परिमिती काढायची. कशाची, याची एवढ्याची परिमिती काढायची. कर्ण माहिती आहे, कर्ण माहिती आहे आणि एक बाजू माहिती आहे, तर आपण कसं सोडतो. 61 चा वर्ग, चला करा पटपट. 61 चा वर्ग 60 चा वर्ग अधिक दुसरी बाजूचा वर्ग. 60 चा वर्ग किती रे, अरे 61 चा बोला 37 37 21 बराबर 3600 आणि हे बाजू अधिक बाजूचा वर्ग अधिक इकडे वजा, दोन्हीतला फरक किती आला 121. याला बाहेर काढा 11, बाहेर काढा किती रे 11. चला एक बाजू भेटली का 11. आता नंतर काय सांगितलं, परिमिती. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. चला 61 अधिक 60 अधिक 11 बराबर किती रे, आहे का पर्याय 132 पा, आहे की नाही, आहे. सोपा समजला असेल. जर नसेल समजेल तर मित्रांनो व्हिडिओ नक्की पहा, शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये टिकून राहा, म्हणजे सगळ्या संकल्पना, बायाताचा गोरसाचा प्रमेय आणि त्याचबरोबर काटकोन त्रिकोण याच्या संदर्भामध्ये माहिती मी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला आहे. नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या मित्रापर्यंत शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि त्याचबरोबर आणि हो तयारी चालू ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.